नुसतं चार भिंती वास्तू नाहीये, तिथे जो एक एनर्जी फ्लो आहे तो इम्पॉर्टंट आहे. वस्तूंनी घर चांगलं होत नाही, एनर्जीजनी चांगलं होतं. स्वच्छता ठेवणं, तिथे एक छान प्रकारचं, काही जणांच्या घरात गेलं की कुबट वास येतो, काहीतरी सडलेलं असतं, काहीतरी झालेलं असतं. आणि काही जणांच्या घरात अगदी अजागळ असलं तरी काहीतरी वेगळं फिलिंग येतं. मग आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही मंत्रजाप, पूजापाठ होत असेल, त्या वास्तूचा आदर होत असेल. सी, आदर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही अगदी सोफ्यावरती ठेवलेली उशी सुद्धा छान ठेवलीत आणि ती अशी फेकून दिलीत अनादर मार्गे. प्रत्येक वस्तूला आहे ऑरा, प्रत्येक वस्तूला फिलिंग आहे. जर लहान मुलांचा तो टॉय स्टोरी मला वाटतं मूवी आहे ना, मला प्रचंड आवडतो. खेळणी बोलतात. सो जर आपण बघितलं म्हणजे खूप वाखणण्याजोगी गोष्ट आहे ज्याने हा पिक्चर काढला. तो आत्मचरित्र जर लिहिलं तर त्या खेळण्यांचं खरंच त्या पिक्चरमध्ये तसं केलेलं आहे की त्या मुलाने आम्हाला ठेवलं आणि त्याच्यानंतर आता त्याला आम्ही नकोय तर तो आता आम्हाला देऊ करतोय. ते रडतात, त्यांच्या मागे ते दुःख आहे. तर हे सगळं काय आहे? सो घरामध्ये सुद्धा तसंच आहे. त्या घराला सुद्धा फिलिंग्स आहेत. त्या घराला सुद्धा वाटतं की तुम्ही आम्हाला छान ठेवावं, आमची छान जोपासना करावी, क्लेनलीनेस असावा, सुगंध असावा, या घरात भांडणं, चिडचिड नको, सगळ्यांनी हसन खेळून प्रेमाने राहावं, एक काहीतरी प्रोटोकॉल असावा, काहीतरी नियम असावं, चांगल्या घटना तिथे घडाव्या, चांगल्या गोष्टी व्हाव्यात, लोक यावी, सगळं काही व्हावं हे वास्तूलाही वाटत असतं आणि ती एनर्जी डेव्हलप होत असते. मग जशी तुमचा देह तसा तुमची वास्तूसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे.